हॅलो नमस्कार मंडळी. मी आत्ता आलो आहे वरळीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आलो आहे मी आता. आणि इथे आरंभ ही गणेश चित्रशाळा आहे. तर त्यांच्या गणेश चित्रशाळेत आत्ता आम्ही रात्रीचे वाजले 11. काम चालू आहे जोरात अजूनही आणि गणपती बघण्यासाठी म्हणून खास आलो. तर मी तुम्हाला दाखवतो ते कशा प्रकारचे गणपती त्यांच्याकडे इथे आहेत. हा एक छोटूसा गणपती मला खूप आवडलं, कारण खूप छान छोटीशी अशी सोंड आहे, हातात मोदक, हे गुलाबाचं फूल आणि छोटे छोटे हात, खूप छान अशी गोंडस अशी मूर्ती आहे आणि निरागसता बघा या चेहऱ्यावरची. मी मागच्या वर्षी पण एकदा येऊन गेलेलो, पण यावर्षी देखील खूप व्हेरिएशन इकडे बघायला मिळते. म्हणजे इकडे मी मागे जर बघाल तर तो चंद्रावर बसलेला गणपती आहे, परत इथे पूर्णपणे गुलाबी शेला वगैरे घातलेला असा गणपती. हा आहे लालबागचा राजा शैलीतला गणपती. इतकी सुरेख आणि सुंदर अशी मूर्ती बघा, इतका लुक खुलून आलेला आहे ना. आणि मला खास करून या गणपतीचे डोळे आवडले, कारण तुम्ही बघाल तर अगदी लालबागच्या राजाची जशी मूर्ती आहे, एकदम बारीक डोळे आहेत आणि सरळ नजर आहे भक्तांकडे बघणारी. ती नजर तुम्हाला इथे या गणपतीमध्ये बघायला मिळते. अगदी बाजूलाच तिथे तुम्ही ही एक मूर्ती पाहू शकता. ही आहे स्वामींच्या रूपातली मूर्ती. खूप छान अशी मूर्ती आहे, चतुर्भुज मूर्ती, आणि त्याला रुद्राक्षाची माळ घातलेली आहे आणि त्यामुळे तो एक जो त्याचं रूप आहे त्या गणपतीचं ते खुलून आलेलं आहे. आणि खाली तुम्ही बघाल ना, आता ते प्लास्टिक मध्ये तितकंसं दिसत नाहीये, पण हे बघा, प्रॉपर बसण्यासाठी वगैरे स्वामी कसे बसायचे, बसण्यासाठी जी त्यांची शैली होती त्या पद्धतीमध्ये त्यांनी या ठिकाणी साकारलेलं आहे. मी तुम्हाला इथे ना आणखीन छोट्यापासून मोठ्यापर्यंत अशा आकाराच्या मूर्त्या आहेत, ते तुम्हाला दाखवतो. ही एक नंबरला दिसते ती छोटी मूर्ती आहे, पण किती छान आहे बघा, रेखीव आहे. आणि त्यामागची हे सुंदर असा फेटा वगैरे, तो निळा रंग खुलून आलाय त्या मूर्तीला. आणि त्याच्या मागे पण हा कलर बघा, फक्त ब्ल्यू कलर, कमाल वाटतं, कमाल. हा गणोल्या जेवतोय बघा कसा तो, हा मोदक घेऊन बसलाय. हा पण छोटा गणोल्या कसा जेवतोय, किती छान वाटतंय मला. हा खास करून हा ना कलर जो आहे तो खूप भावलाय, म्हणजे खूप छान. आता कदाचित थोडा वेगळा दिसत असेल, पण ज्यावेळी आपण नेकेड आईजने बघतो ना, हा रंग इतका छान वाटतोय ना. आणखीन काही कोणतंच गणपती येते तुम्हाला दाखवतो. हे बघा, गणपतीचे कान बघा, आणि त्याच्या बाजूला हा छोटू गणपती. शेंदूरवर्णीय गणपती. हा पण गणपती एकदम, म्हणजे या गणपतीची रचना ना एकदम सिंपल आहे, पण तो किती उठून दिसतोय बघा त्यामध्ये. हा बघा, एक लाडका बाप्पा, दगडूशेठ हलवाई. ही पण मूर्ती छान दिसते, मातीची, मूषकावर आरूढ झालेली. हे आणि हात वगैरे किती छोटुगलेसे आहेत ते बघा. म्हणजे ते निरागसता, तो एक भाव दिसून येतो याच्यामध्ये. आणि हीच खरी ओळख असते त्या मूर्तिकाराची किंवा ते शिल्प घडवणाऱ्याची. याच्या बाजूलाच अगदी एक हिरेजडित मुकुट शोभतो बरा, या उक्तीला एकदम साजेसा असा हा गणपती. त्याच्यावर हिरेजडित काम केलेलं आहे त्यांनी. खूप छान वाटतंय गणपती, खूप छान वाटतं. मी मगाशी जसं म्हणालो की वेगवेगळ्या रूपातले गणपती आहेत, तसा कृष्ण रूपातला एक गणपती आहे. परत कोळी बांधव जे असतात आपले, तर त्यांच्या रूपातला एक गणपती आहे, तुम्हाला दाखवतो. हा छोटा कृष्णा, त्याच्या बाजूला शेंदूरवर्णीय गणपती,
ही मूर्ती पण छान दिसते, एकदम उठून दिसते मूर्ती. मखरामध्ये काय गणपती दिसेल हा प्रॉपर, जर येलो लाईट वगैरे असेल तर खूप छान दिसेल मूर्ती. आणि त्याच्या बाजूला जसं मी म्हणालो कोळी बांधव असतात आपले, त्यांच्या रूपातलं गणपती. आणखी एक मूर्ती आहे जी मला लांबून खुणावते. आहे गोंडस निरागस, एकदम छान अशी गुटगुटीत, आणि लाईट वगैरे नाही आहे त्याच्यावर, कोपऱ्यात आहे, पण ती अशी उठून दिसते ना त्या डोळ्यांमुळे. फक्त तुम्हाला दाखवतो थांबा. गणपतीचे डोळे सामान्य आकारापेक्षा थोडे मोठे आहेत, पण उठावदार आहेत आणि रेखीव आहेत, त्यामुळे हा गणपती एकदम सरळ बघतोय असं वाटतं. सोंड बघा, कोड गुटगुटीत असा गणपती. सगळेच गणपती छान, असं कुठचा छान दुसरा कमी छान वगैरे असं काही नाही आहे. फक्त रूपं त्यांची वेगवेगळी आहेत, त्यामुळे त्यांना जसं सजवलं आहे म्हणा किंवा जसं काम केलं आहे त्याप्रमाणे आपण इथे सांगतो. असं काय पकडू नका हा गणपती चांगला, दुसरा गणपती चांगला नाही. सगळेच गणपती आहेत आणि सगळेच चांगले. अजून एक गणपती तो मोदक गणपती म्हणेल त्याला, मोदक गणपती. कारण असा मोदकाचा असा व्यवस्थित एकदम असं गुटगुटीत असा गणपती आहे, आणि त्याचा चेहरा इतका छान आहे ना, असं लहान मुलासारखा. आणि दाखवतो तुम्हाला, मी जास्त काय बोलत नाही, सांगतो आणि दाखवतो. हा बघा, गोंडुल्या आहे, गोंडुल्या. एकदम गुटगुटीत गुटगुटीत गणपती. त्याच्या बाजूला हा शंकर भगवान यांच्या रूपातला गणपती असं ऐटीत बसला. ह्या गणपतीकडे बघून कसं तुम्हाला वाटतं, एकदम शांत समोर बघतोय. आता जो गणपती तुम्हाला दाखवणार आहे तो शेंदूरवर्णीय आहे. ती मूर्ती खूप उठून दिसते त्या कलरनुसार आणि त्याची जशी बसण्याची रचना आहे त्याच्यानुसार. आणि अशा प्रकारची मूर्ती तुम्ही अगोदर पण बघितलेली असणार नक्कीच, पण आत्ता ती तशीच काहीशी एक मूर्ती माझ्यासमोर आहे आणि मला ती आवडली आहे. मला दाखवतो. ही बघ, असा ऐटीत बसलाय बघा, चमकतोय. हो, नियॉन कलर. त्यांनी जे हिऱ्याचं काम केलं ना त्यामुळे तो आणखीन खुलून दिसतोय. म्हणजे पूर्ण ती नियॉन कलरची मूर्ती आणि त्यावर उठून दिसणार ते हिरे खूप छान वाटतात. खूप बारीक काम केलं. जसं मी ते गोंडुल्या गणपती दाखवले तशीच अजून एक गोंडुल्या गणपती आहे इथे, गुटगुटीत अशी आणि छान अशी मूर्ती. एकदम निरागस, अगदी लहान मुलासारखा कसा बसलाय बघा. नमस्कार मंडळी, तर आत्ता आपल्यासोबत आहेत प्रणया ठाकूर. आपण त्यांनाच विचारूया की त्या आता काय नेमकं करतायत आणि कशा प्रकारच्या मूर्ती त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. आता मी बघितल्या, पण त्या स्वतःच सांगतील कशा प्रकारच्या मूर्ती आहेत आणि थोडंफार गणपतीबद्दल सांगतील. तर प्रणयताई, मला सांगा की साधारण ही जी मूर्ती आहे ती बनवायला साधारण हे जे तुम्ही काम करताय ते करायला किती वेळ लागतो तरी साधारण? आपल्याला म्हणजे एक दिवसामध्ये होते. साधारणतः 1 ते 2 तास लागतात धोतर फेटा सगळं करायला, आणि डायमंड वर्क करायला एक अर्ध्या तासामध्ये ते 1 तास लागतो. म्हणजे जसं आता बारीक काम आहे, लक्ष देऊन थोडं लक्ष देऊन, आणि मातीच्या मूर्ती असतात तर थोडं हँडलिंग करणं आम्हाला थोडं डिफिकल्ट असतं, पण करतो. बरोबर बरोबर. आणि साधारण ही जी कार्यशाळा आहे ती कधीपासून सुरू झाली आहे? 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाली. आणि कशा प्रकारच्या मूर्ती इथे आहेत तुमच्याकडे? म्हणजे पीओपी म्हणा किंवा काय गोमय गणपती म्हणा किंवा आणखी कशा प्रकारच्या मूर्ती इथे असतात? आपण 100% पर्यावरणपूरक मूर्तीच इथे आणतो. 100% इको फ्रेंडली सगळ्या मूर्ती असतात. रेड सॉइलच्या मूर्ती आणतो, पेपर मॅश आणतो आणि शाडू मातीच्या. काही घडवलेल्या पण असतात,
म्हणजे ज्यांना पूर्ण भरीव मूर्ती लागतात, काही कस्टमर्सचं हे असतो की मधून Requirement पोकळ असते, पोकळ. मग तशा मूर्तीही आपण पूर्ण भरीव भरीव. करून घेतो. म्हणजे माझे मामा स्वतः बनवतात, माझे भाऊ स्वतः बनवतात. हा. सो तशा मी त्यांना सांगून कस्टमाइज बनवून घेतो. आता ही आपण जी मूर्ती बघतोय ती पूर्णपणे शाडू मातीची मूर्ती आहे. पूर्ण शाडू मातीची मूर्ती. इथे सगळ्या ज्या मूर्ती आहेत त्या एकंदरीत मग पर्यावरण पूरक आहेत. हो, ही एक खूप चांगली गोष्ट आहे, कारण आता काय होतं की प्रदूषण होतं बऱ्याच वेळी. ज्यावेळी गणपती आपण विसर्जन करतात, हा. खास करून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या वगैरे मूर्ती, तर त्यावेळी खूप प्रदूषण होतं आणि त्याचा पर्यावरणाला खूप त्रास होतो. तर अशा वेळी ह्या अशा ज्या मूर्ती आहेत त्या खूप मला वाटतं खूप मदत करतात पर्यावरणासाठी. आणि एक वेगळ्या पद्धतीने पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव पण साजरा होतो, पर्यावरणाला पण हानी होत नाही. आणि खूप छान ताई हे काम करताय तुम्ही. म्हणजे मला वाटतं की शाडू मातीचा वापर जो आहे तो अधिकाधिक वाढला पाहिजे. कारण आपण कमीत कमी खर्चामध्ये म्हणा किंवा लवकर, आताची पिढी अशी आहे की जलद गणपती साजरा करण्याच्या नादात असते. गणपती आणला, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा पूजला आणि तो कसा मग नंतर मग विसर्जन करतात त्यावेळी तो कुठेतरी असा फेकला गेलेला असतो, जे दृश्य खराब दिसतं दिसायला. हो. आणि अशा पार्श्वभूमीवर तुम्ही पूर्णपणे पर्यावरणपूरक अशी ही कार्यशाळा राबवता, त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप कौतुक. आणि मला एकंदरीत सांगा की तुम्ही ही कार्यशाळा सुरू करण्याच्या अगोदर पहिला तुमचा मोटिव्ह काय होता की हे पूर्ण पर्यावरणपूरक असे गणपती करायचे? तर साधारण काय मोटिव्ह होता तुमचा? मोटिव्ह असा काही नव्हता. कोविड मध्ये ऍक्च्युली कसं झालं की लोकांच्या घरी बाप्पा येणं शक्य नव्हतं. आणि आम्ही असं जवळ माझी फ्रेंड आणि मी आम्ही असंच बसलो होतो आणि अरे बापरे, आता गणपती बाप्पा कसे आणायचे, म्हणजे कोविड आहे, सगळं बंद आहे, तर काय करायचं. मग माझे मामा स्वतः बनवतात. मग आम्ही असंच कल्पना मनात आली की चला आपण 50 गणपती आणून बघूया. तर आम्ही जसं वंट्री गणेश आहे, रेड सॉइलचे बाप्पा आणतात, तर आम्ही तो कॉन्सेप्ट आधी आणला पहिल्या वर्षी 2020ला. तर जसे हे रेड सॉइलचे बाप्पा आहेत, आपल्याकडे सगळे रेड सॉइलचे बाप्पा होते त्यावेळेला. 50-75 आणल्या होत्या मूर्ती. सगळ्यांनी अप्रिशिएट केलं. सगळ्यांचे मला रिव्हर्ट कॉल आले विसर्जनानंतर की ताई तुमच्या मूर्ती लगेच विसर्जन झाल्या, आम्ही खूप हॅपी आहोत. म्हणजे आम्हाला पण हुरूप आला की खरंच आपण जे काम करतोय म्हणजे पर्यावरणपूरक पण आहे आणि तीच आपल्या कामाची पावती आहे. लोक आपल्याला येऊन सांगतात की तुमच्या मूर्ती व्यवस्थित विसर्जन झाले. म्हणजे आम्हाला इतकं खूप आम्हाला छान वाटलं. त्यानंतर मग हळूहळू मग सगळ्यांच्या इन्क्वायरीज यायला लागल्या की तुम्ही हे अजून आम्हाला रंगवाला बाप्पा आणणार का. तर आम्ही म्हटलं आपलं प्रोफेशन वेगळं आहे आणि हे सगळं तर वेगळं, पण पहिल्यापासून लहानपणापासून गणपती बाप्पाचं करायचं म्हणजे खूप आवडच. आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये सगळ्यांना आवडच आहे. सो आम्ही असंच मग ट्राय केलं की चला बघूया, आता आपण रंगकाम केलेले बाप्पा आणूया. मग हळूहळू करून आता हे सगळं तुम्ही बघताय की आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत आणि सगळे खूप अप्रिशिएट करतात. म्हणजे एक असं हे फॅमिली झाली आहे. म्हणजे एक एक जण गणपती बाप्पा घ्यायला येतात. तर खरंच म्हणजे जे आम्ही काम करतो ते सगळ्यांना आवडतं मेनली, आणि त्यांचे सॅटिस्फॅक्शन म्हणजे कोणालाही दुखवत नाही हे आम्ही फर्स्ट हे ठेवतो. आणि असंच थोडासा हातभार की चलो आपण चांगलं काहीतरी काम करतोय, पर्यावरणाला पण हे आहे. आणि लोकांचा कल आता तुम्ही जसं म्हणालात की पीओपी आणि शाडू माती, तर खरंच आता ह्या 5 वर्षात म्हणजे आम्हाला काय असं काय अभ्यास एवढं आम्हाला आधी माहित नव्हतं, पण आत्ताचे जे 5 वर्ष आम्ही बघतोय तर लोकांचा कल वाढला आहे. म्हणजे गेल्या वर्षीचे आम्ही काही कस्टमर होते की नाही आम्हाला पीओपी मूर्तीच हवी आहे, पण ते सुद्धा या वर्षी कन्वर्ट झाले शाडू मातीसाठी. तर ते पण खूप छान वाटतं की आता आपल्याला कनेक्ट आहे. आणि आम्ही पण कस्टमर्सला सांगतो की प्लीज तुम्ही शाडू मातीच्या मूर्ती घ्या, कारण हे असं सगळं समुद्र आपण बघतोच न्यूज चॅनलद्वारे गणपती विसर्जन झाल्यावर कसे बाप्पा बाहेर असतात, तर ते आपल्याला बघवत नाही. आणि म्हणजे ते आपण एवढी पूजा अर्चना करतो आणि ते नाही हे होत. आणि शाडू मातीच्या मूर्ती आणि आपले जे बाप्पा आहेत म्हणजे पेपर मॅशचे पण आहेत, ते सगळे आपण विसर्जित घरातही करू शकतो. आणि हे आपल्या कस्टमर्सनी घरी विसर्जन केलेत. विदिन 3 to 5 hours मध्ये पूर्ण डिझॉल्व्ह झालेले बाप्पा आहेत आपले. म्हणजे असं हे रिव्हर्ट कॉल येऊन आम्हाला असं सॅटिस्फॅक्टरी सगळ्यांनी
सांगितलेले आहेत. आणखीन एक प्रकार असतो की गणपतीमध्ये किंवा गणपतीच्या मातीमध्ये एखाद्या झाडाच्या किंवा गोंद असतो. गोंद ज्या लगदाच्या मूर्ती आहेत तर ती झाडापासून जो गोंद निघतो तो गोंद आणि शाडू माती आणि लगदा हेच 10 दिवस 15 दिवस मिश्रण करून ते लगद्यापासून मूर्ती तयार करतात. म्हणजे शाडू माती मिक्स करून त्याचं माती करून तर तो एक प्रोसेस असतो. तर ते म्हणजे त्याने स्टिक पण होते. म्हणजे जसं घडायला मूर्ती घडायला जे लागतं म्हणजे आपण जसं म्हणतो की शाडू माती आणि ते 100% इको फ्रेंडली असतं. ओके. ही जितकी माती छान आकार घेते तितकाच तो लगदा जरी असला आणि गोंद आकार घेतो, छान आकार घेतो आणि तो टिकतो. म्हणजे असं होऊ शकत असं आपण म्हणू शकत नाही की कागदापासून लगद्यापासून बनवली आहे त्यामुळे ती पटकन काहीतरी तिला लागू शकेल वगैरे असं नाही. ती तितकीच खूप जणांना भीती पण वाटते की आम्ही जेव्हा वेळेला पहिल्या वर्षी प्रोड्यूस केलं होतं की पेपर तेव्हा मार्केटमध्ये कुठेच नव्हत्या पेपर मॅशच्या मूर्ती आणि आम्ही आणल्या होत्या. आम्ही खूप जणांना नाही तुम्ही घेऊन बघा म्हणजे लोकांना असं भीती होती की नाही आम्ही हार घातल्यावर मूर्ती मेल्ट होणार मग तुम्ही असं कसं आम्हाला नाही शाडू मातीच द्या. तर पण नंतर सगळ्यांचे रिवट आले की नाही ताई खूप छान आम्हाला आवडलं आणि आम्ही 12 दिवस पण मूर्ती ठेवली काहीच झालं नाही. तर हे सगळे रिॲक्शन्स आता 5 वर्षामध्ये आपल्याला पावती मिळालेली आहे. म्हणजे शाडू माती आणि कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्ती आणि ती जी पूर्णपणे सेंदूर रूपी मूर्ती दिसते ती रेड सॉइल आहे. रेड सॉइल म्हणजे काय विषय नेमका? म्हणजे लाल माती जी म्हणजे जसं आपण मैदानामध्ये जे लाल माती ती पण म्हणजे कमी वेळात पाण्यामध्ये विरघळून जाते. ती सगळ्यात फर्स्ट पहिला ती विरघळते म्हणजे सगळ्यात जास्त फास्ट रेड सॉइल विसर्जित होऊ शकतो. आणि गोंद आणि जो लगदा होतो त्याला थोडासा प्रोसेस म्हणजे 8 hours वगैरे लागतात कारण त्यात गोंद असतो. आणि तुमच्याकडे बऱ्याचशा मूर्ती आहेत तर यामध्ये ना वेगवेगळी रूपं आहेत गणपतीची. म्हणजे स्वामींचं म्हणा श्रीकृष्णाचं म्हणा किंवा शंकराचं म्हणा. तर ही रूपं तुम्ही दरवर्षी साकारता आणि एक गोंडस असा एक छान असा गुटगुटीत गणपती मी बघितला. गट्टू गणपती तो आमचा म्हणजे कारखान्यामध्ये जेवढी लहान मुलं येतात पहिला त्या बाप्पाकडे जातात आणि म्हणजे सगळेजण आता पुढच्या वर्षीसाठी पण आमच्या 5 मूर्ती त्या बुक झाल्या. म्हणजे तो एवढा सगळ्यांना आवडतो. आणखीन एक ही मूर्ती आहे शेंद्री म्हणतात त्याला. त्या रंगाला शेंद्री म्हणतात. शेंद्री म्हणजे तो शेंद्री नावानेच फेमस आहे. ती एक खूप छान मूर्ती मला आवडली कारण ते असं सिद्धिविनायकाचं आणि फ्लोरोसंट आणि तो राजेशाही आयटीत बसला एकदम खूप छान वाटते ती मूर्ती. ती जी एक मूर्ती आहे आपण जसं आरतीमध्ये म्हणतो हिरे जडित मुकुट शोभतो बरा तर पूर्णपणे हिऱ्यांनी वगैरे सजवलेली अशी ती मूर्ती आहे. ती खूप छान आहे. मग ताई येत्या पुढच्या 5 वर्षामध्ये तुमचं या कार्यशाळेला घेऊन गणपती कार्यशाळेला घेऊन काय ध्येय आहे? फक्त एवढंच वाटतं की जे आपल्याला पीओपीची इन्क्वायरी येते त्यांनी पण आमच्याकडून शाडू मातीच्या मूर्ती घेऊन जाव्या. बरोबर. कारण तर पर्यावरणपूरक अशा असतात आणि नक्कीच जर पर्यावरणपूरक अशा गणपती इथे मिळत असतील आणि लोकांनी ती संकल्पना आपल्या डोक्यात घेतली आणि त्या विचारांनी जर गणपती आणायला सुरुवात केली आणि पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव साजरा केला तर नक्कीच पर्यावरणासाठी आणि आपल्या सर्वांसाठी तसंच येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा एक चांगला संदेश आपल्या या माध्यमातून जातोय. ताई खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला तुमचा थोडा वेळ दिलात आणि या कार्यशाळेबद्दल सांगितलं याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आमचा गणपती बघायला नक्की या. येस तुमचेही खूप खूप आभार. आरंभ गणेश शाळा विठ्ठल रुक्मिणी मंदिर आपण वरळीमध्ये ज्यावेळी वरळी डेपोकडे येतो त्या ठिकाणी डाव्या बाजूला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्येच हा पूर्ण ही जी गणपती शाळा आहे ती आहे. तुम्ही इकडे येऊ शकता, त्यांना भेट द्या, हे गणपती बघा. आणि मला असं वाटतं की प्रत्येक जे पेरेंट्स आहेत पालक आहेत त्यांनी आपल्या लहान जी मुलं आहेत त्यांना घेऊन यावं, गणपतीबद्दल आवड निर्माण करून द्यावी आणि त्यांना ह्या गोष्टी दाखवाव्यात.
शक्य असेल त्यांना माती वगैरे आणून त्या गणपती करायला लावा वगैरे. फक्त बघणं हे नको. पूर्वी कोकणात कसं होतं, मुलं जायची गणपती शाळेत बघायची, ट्राय करायची, मूर्त्यांसाठी माती घेऊन यायची घरी, काही ना काहीतरी करायची आणि आपल्या परीने एक गणपती करून घरी ठेवायची. आता ते खूप कमी झाले. त्यामुळे जर तुम्हाला ते जमत नाही आहे तर निदान मुलांना अशा ठिकाणी घेऊन जा, त्यांची आवड वाढेल, त्यांनाही कळेल की हे शिल्पकार किती मेहनत घेतात, कसं काम करतात. आणि फक्त टी व्हीमध्ये रीलमध्ये गणपती न बघता समोरासमोर जाऊन त्यांना गणपती बघायची आवड निर्माण होईल आणि त्यांनाही थोडं ज्ञान वाटेल की काय असतं, भूमय गणपती काय असतो, शाडू माती म्हणजे काय असतं, ग्लॉस काय असतो, मॅट काय असतं आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या त्यांना कळतील आणि त्यांना ही आवड निर्माण होईल. आणि मला वाटते की ही आवड आतापासून निर्माण होणं गरजेचं आहे. तुम्हाला जर या गणपती शाळेत यायचं आहे तर मी खाली नंबर देतो आणि ॲड्रेस देतो, तिथे या आणि नक्की या शाळेला भेट द्या. धन्यवाद.